नमस्कार. चला तर मग आज आपण लग्नातल्या पंक्तीतील भरलं वांगं किंवा वांग्याची भाजी जी असते त्याची रेसिपी कशी बनवतात आमच्या इकडं त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे मराठवाडा स्टाईल. तर इथं मी आधी कोवळे छान असे वांगे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 वांगे पण असतात, म्हणजे जास्त हिरवे आणि हे जांभळ्या कलरचे आहेत. जे जास्त हिरवे असतात ते तरी अगदी एकदम टेस्ट भारीच असते त्या वांग्याची. जर ते मिळाले तर ते नक्की घ्या. मला हे इथं मिळाले होते म्हणून मी हे वांगे घेतले, स्वच्छ धुवून त्याला मधून 4 फाक केलेले आहेत, ते दाखवलं तुम्हाला. आता त्याच्यासाठी जे मसाले लागतात ते इथं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी चवीपुरते मसाले बाकीचे टाकणार आहे. आणि त्याचबरोबर इथं मी गरम मसाला घेतलेला आहे, जो की आपला साधा घरातला जो मसाला असतो तो दालचिनी वगैरे आपण वाटून बनवलेला असतो तो. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकलेली आहे, छान कलर येतो म्हणून. आणि हा आमचा गावाकडचा मसाला आहे, काळा मसाला, काळं एसूर म्हणतात त्याला, ते टाकलेलं आहे. आणि त्या एसूर टाकल्याशिवाय तर वांग्याची भाजी म्हणा काही म्हणा अजिबात म्हणजे होतच नाही आणि चव जी आपल्याला हवी असते ते आपल्याला मिळत नाही. इथं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे सर्व मसाले आहेत ते मिक्स करून घेते. इथं आपल्याला जास्त म्हणजे मसाल्याचा मी वापर केलेला नाही, तरीही चव अप्रतिम झालेली होती. आणि इकडे जे वांगे आपण आतून 4 भाग करून कापलेले होते ते इथं आता भरून घ्यायचं. असं फक्त इथं शेंगदाणा कूट टाकून मी सर्व वांगे भरून घेतलेले आहेत. आणि आता इथं कढई गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी पण मी आता छान कढई अगोदर गरम होऊ देते आणि मग थोडंसं 2 चमचे तेल टाकते. तेलही आवडीप्रमाणे टाका, जास्त कमी कमी लागत असेल तर कमीही टाकून आपली ही छान अशी भाजी तयार होते. इथं कढीपत्ता टाकलेला आहे अगोदर आणि त्याच्यानंतर हे जे वाटण आहे याच्यामध्ये कांदा, लसूण आणि नारळ आहे, खोबरं आहे, ते सर्व अद्रक, लसूण, जिरं सर्व त्याच्यामध्ये मी मिक्स करून मिक्सरला छान अशी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ते टाकलेलं आहे. तो मसाला टाकल्यानंतर आपल्याला बाकीचा दुसरा कुठला मसाला टाकायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर हे थोडेसे माझ्याकडे टोमॅटोची पेस्ट होती, अर्धा टोमॅटोची, ते टाकलेला आहे. जर पेस्ट नसेल तर अर्धा टोमॅटो चिरूनही आपण याच्यामध्ये टाकू शकतो. आणि हे जे मसाला, हा जो मसाला आहे तो छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे, खमंग असा. आणि खोबऱ्याची जी पेस्ट होती कांदा खोबऱ्याची, ती अगदी बारीक म्हणजे एकदम बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे, जेणेकरून छान अशी ग्रेव्ही पण होते आणि चवही पाहू शकता. इथं आता सर्व मसाला म्हणजे पाणी त्याचं सुकलेलं आहे आणि तेल वरी आलेलं आहे कांदा खोबऱ्याच्या मसाल्याचं भाजून घेतल्यानंतर खमंग. आणि याला अजून थोडं भाजून घेऊया, म्हणजे अजून छान याला कलरही येईल. पाहू शकता. आता इथं मी थोडंसं याच्यामध्ये बाकीचा मसाला टाकलं, म्हणजे थोडंसं लाल तिखट आणि मीठ आणि हळद टाकलेलं आहे. ते व्हिडिओमध्ये स्किप झालं, तुम्ही ते ह्या मसाल्याला लागेल तेवढं टाकायचं, म्हणजे अगदी कमी कमी टाकायचं आहे. आणि परत थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजू द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर आता जे वांगे आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, काळं तिखट वगैरे मसाले टाकून भरलेले होते ते वांगे आपल्याला याच्यामध्ये टाकून परत त्याला मसाल्यामध्ये थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं असं छान, म्हणजे जे मसाला कांदा खोबऱ्याचा जो मसाला आहे तो आपल्या वांग्याला छान असा लागला पाहिजे. अगदी थोडंसं पाणी, अर्धी वाटी पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून छान ते मसाला जो आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि वांगे आपले थोडेसे मऊ होतील इथपर्यंत शिजवायचं आहे. जर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ग्रेव्ही अजून जास्त हवी असेल तर पाणी टाकायचं, पण अगोदर याला आपण शिजू देऊया थोडा वेळ, एक 5-10 मिनिट. जर वांग्याची जर आकार वगैरे कमी, म्हणजे जास्त छोटे बारीक जे असतात वांगे त्याच्यावरही असतं शिजण्यासाठी किती वेळ लागतो ते. आपण मध्ये मध्ये झाकण जे आहे ते उघडून बघायचं. आणि आता इथं वांग्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. वांगेही ना व्यवस्थित शिजलेले आहेत, म्हणजे जास्त शिजलेही नाहीत आणि कच्चे पण आहेत असेही नाही. अशी मस्त लग्नातल्या पंक्तीमध्ये जशी भाजी बनवतात तशी इकडे भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भाजी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि इकडे छान अशी कोथिंबीर वगैरे वरतून टाकून मी छान अशी सर्व केलेली आहे आणि पाहू शकता एकदम मस्त परफेक्ट असे वांगे शिजलेले आहेत. चला तर मग